जी नमस्ते, मैं नीभा मितेश मोदी वुमेन्स प्राइड एसोसिएशन की अध्यक्ष। एक्चुअली आप सभी ने अभी देखा है आगे के वीडियोस में कि एक छोटा सा बच्चा है 6 महीने का जिसको बहुत ज़रूरत है इंजेक्शन की, और सभी पूरा वसई पालघर, सारे सीनियर्स, सारे बड़े लोग, सारी पब्लिक जुटी हुई है कि उस फैमिली को मदद कर सके और उस बेबी को मदद कर सके इंजेक्शन के लिए, जिसका खर्चा 9 करोड़ रुपया है। तो इतने सारे जनता में, इतने तादाद में मैं सभी को एक रिक्वेस्ट करना चाहती हूँ। मेरी गुजारिश है कि प्लीज़ आप लोग अपना एक छोटा सा कंट्रीब्यूट कीजिए और उस बेबी का मदद कीजिए, बहुत ज़रूरत है। सभी लोग थोड़ा थोड़ा अगर मदद करेंगे तो शिशु का जान जो है वो सेव हो सकता है और उनकी हेल्थ में चेंजेस आ सकते हैं इंजेक्शन लगने के बाद, और वो ठीक हो सकते हैं। सारे लोग बस यही चाहते हैं, जो भी रिक्वेस्ट कर रहे हैं कि बच्चे का जान बचे और उसका ट्रीटमेंट हेल्दी हो और बच्चा हेल्दी रहे। तो प्लीज़ आइए, हम सब मिलके फैमिली को सपोर्ट करते हैं और बाबू के लिए सोचते हैं। मैं आप सभी से यही रिक्वेस्ट करूँगी। स्कैनर्स और डिटेल्स जो भी है बैंक अकाउंट आपको वीडियो के पहले ही मिल जाएगा, तो प्लीज़ आप लोग ज़रूर हेल्प कीजिएगा प्लीज़। थैंक यू सो मच। दर्द मिल सके तो ले उठा किसी के वास्ते, किसी की मुस्कुराहटों पे हो निसार, किसी का दर्द मिल सके तो ले उठा किसी के वास्ते। और ये एनवेलप हम बाबू के डोनेशंस के लिए डोनेशन बॉक्स में डाल रहे हैं। वसईत 6 महिन्याचा मुलगा मृत्यूशी झुंज देतोय आणि त्याचा जीव वाचवण्यासाठी तब्बल 9 करोड रुपयांची आवश्यकता आहे। वसई विरारकरांनी मदतीचा ओघ सुरू केलेला आहे आणि HP लाईव्हच्या आव्हानानंतर आणि वसई विरारकरांच्या सर्व जे NGO कामाला लागल्या आणि आतापर्यंत 2 ते 2.25 करोड रुपये जमा झालेले आहेत, परंतु आपल्याला अजूनही 7 ते 7.5 करोड रुपयांची गरज आहे। त्यासाठी आज वसई पश्चिमेकडे एक अवेअरनेस कॅम्पचं आयोजन करण्यात आलं होतं आणि लोकांना आवाहन करण्यात आलं। वसई पश्चिमेच्या महानगरपालिकेच्या कार्यालयाच्या खाली सर्व लोकप्रतिनिधी असतील, सर्व सामाजिक संस्था असतील, यांनी पुढाकार घेतला आणि या ठिकाणी लोकांना आवाहन केलं। याला माजी आमदार क्षितिज ठाकूर यांची देखील उपस्थिती होती, तसेच युवा नेतृत्व सिद्धार्थ ठाकूर यांची देखील उपस्थिती होती। सर्व नगरसेवक, बहुजन विकास आघाडीच्या आणि इतर पक्षाचे देखील मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली होती। यांच्या आव्हानानंतर मोठ्या प्रमाणावर लोक इथे आली होती आणि विशेष म्हणजे सर्व जे आहेत की आपला धर्म विसरून, म्हणजे एका मुलाचा जीव वाचवण्यासाठी सर्व धर्म विसरून, मग मुस्लिम बांधव असतील, ख्रिस्ती बांधव असतील, सर्व जाती धर्माचे लोक आपला धर्म विसरून एक चांगल्या कार्यासाठी इथे आले होते। आता वसई विरारकरांना तुमची देखील जबाबदारी आहे की अजून मोठा पल्ला आपल्याला गाठायचा आहे। जवळपास अजून 7 करोड रुपयांची आवश्यकता आहे। बूंद बूंद से सागर बनता है, तुमचे 100 रुपये, 1000 रुपये फार मोठे योगदान ठरणार आहे। त्यामुळे अजूनही तुम्ही मदत केली नसेल, तुमच्या परिवाराने, तुमच्या फ्रेंड सर्कलने एक अमाऊंट जमा करायची आहे। आणि आपण जर पाहिलं तर मौज मजेसाठी किंवा एखाद्या पिकनिकसाठी हजारो रुपये खर्च करत असतो। असं समजायचं की त्या पिकनिकसाठी किंवा मौज मजेसाठी आपण आणखीन थोडे खर्च केले आणि त्या धर्तीवर या छोट्या हृदयीसाठी मदत करायची आहे। या QR कोडवर तुम्ही स्कॅन करू शकता, तसेच हे बँक डिटेल आहे, यावर देखील तुम्ही आपली मदत देऊ शकता। HP लाईव्हसाठी हनीफ पटेल सोबत प्रवीण नलावडे, वसई। नमस्कार। आपल्या नवघर माणिकपूरच्या माजी नगराध्यक्ष शाळेमध्ये ज्या शिक्षिका होत्या, राजेश्वरी राव मॅडम, यांच्या नातवाला हृदय अविनाश बोलिया या 6 महिन्याच्या मुलाला स्पायनल मस्क्युलर ॲट्रॉफी SMA हा जगातील दुर्धर असा आजार झालेला असून
त्याच्या ट्रीटमेंट करता साधारणतः 16 करोड, परंतु टॅक्स वगैरे सोडल्यावर 9 करोड एवढा इंजेक्शनचा खर्च आहे. आणि एका शिक्षकीच्या नातवाला ट्रीटमेंट देत असताना, जी आपल्या इकडे नगराध्यक्ष होती, ट्रीटमेंट देत असताना या दुर्धर आजाराचा तिची कॅपॅसिटी आपल्या सर्वांनाच माहिती आहे. उद्याला एक अवेअरनेस करता 5 वाजता वसई स्टेशन, जुनं नगरपालिकेचं ऑफिस किंवा एसटी स्टँड या ठिकाणी 15 एप्रिल रोजी मदत व्हावी या हिशोबाने अवेअरनेस करता आपली सगळीच लोक जमणार आहेत. माझं आपल्या सगळ्यांना नम्र आव्हान आहे, काय सर्वसामान्य शिक्षिकेच्या मदतीकरता आपण आपल्या कॅपॅसिटी प्रमाणे जी काही आपली ताकद असेल, 100 रुपयापासून 1000 रुपयापासून लाख रुपये, 10 लाख रुपये, जी आपली कॅपॅसिटी असेल, कारण का हा जो 9 करोडचा खर्च आहे हा कोणत्याही माणसाला परवडणं शक्य नाही. तरी अशा प्रसंगी आपण आपापल्या परीने हातभार लावून हृदयाच्या या ट्रीटमेंटमध्ये सहभागी व्हा, त्याला जास्तीत जास्त मदत करा ही विनंती आपला नम्र.